ही आहे आपली चिकन लिव्हर मसाला रेसिपी, जी फक्त घरगुती मसाले वापरून बनवली. यात कुठल्याही प्रकारचा खडा मसाला आपण वापरलेला नाहीये. आता हे तुम्हाला मी सांगितलं की आपण 1 किलो चिकन आहे, 1 किलो चिकन लिव्हर आहे आणि हे 1 किलो चिकन लिव्हर साधारण 110 रुपये मध्ये घरातली 5-6 मंडळी आरामात जेवू शकतात आणि ह्याला शिजायला फारसा वेळ लागत नाही. मित्रांनो, आज आपण बनवतोय चिकन लिव्हर मसाला. आपण घेतलाय 1 किलो साधारण चिकन लिव्हर. आपण ह्याला ऑलरेडी 3-4 वेळा धुतलंय. धुवून ह्याच्यामध्ये साधारण 1 टीस्पून पेक्षा थोडासा जास्त चमचा टाकला होता आणि त्याच्यानंतर त्याचं जे पाणी सुटलं ते पाणी आपण ड्रेन करून घेतलंय. आता आपण वापरलंय आपलं व्हिनेगर, व्हाईट व्हिनेगर. ह्याच्यानंतर आपण ह्याच्यामध्ये घालतोय गरम पाणी आणि गरम पाणी घालून आपण ह्याला 5 मिनिटं 10 मिनिटं ठेवूया. मी घेतले तिथं 3 कांदे आहेत ॲक्च्युली. हा जॉईंट कांदा होता, त्याचाही आपण वापर करणार आहोत. जॉईंट कांदा म्हणजे तो साधारण असा असतो. आणि 1 लसूण घेतलं आहे आणि साधारण 1-1.25 इंचाचं आलं घेतलं आहे आणि 2 टोमॅटो घेतलेत. आता मी हे जे कांदे आहे ह्याला स्लाईस करून घेणार आहे. स्लाईस म्हणजे मी असे स्लाईस करणार आहे. तुम्हाला पाहिजे तर तुम्ही बारीकही करू शकता. हे आपण असे स्लाईस करणार आहोत. आता तुम्हाला पाहिजे तर तुम्ही एकदम कांदा छोटा हवा आहे तुम्हाला. आता मला असे स्लाईस करून बरं वाटतं. मी थोडंसं ते मसाला जो तो कोरमा टाईप बनवतो. हे असे स्लाईस केलेले मला आवडतात. लसूण आणि आलं ते आपण काय करणार आहोत तर ते आपण घेणार आहोत थोडंसं टेचून, म्हणजे साधारण असं. तुम्हाला हवं तर तुम्ही मिक्सरमध्ये बारीक करू शकता. हे बघा, मला असं आवडतं म्हणून मी असं करून घेतलंय. तुम्हाला ज्या हिशोबाने हवं आहे ते त्या हिशोबाने तुम्ही करून घेऊ शकता. पण शक्यतो ह्याची जी टेस्ट आहे असं टेचल्याने ह्याची टेस्ट थोडीशी जरा वेगळी लागते. कुकरमध्ये जे आहे त्यात आपण कढवलं होतं ॲक्च्युली दुपारी तूप, आणि आपण आपला चिकन मसाला त्याच्यातच बनवतोय. त्यामुळे तुम्हाला ते दिसत असेल की हे काय आहे, तर ते काय नाही आहे. तर आपण आता तेल टाकलंय त्याच्यात. आपलं तेल कढलं की आपण टाकणार आहोत कांदा. हा गेला आपला उभा चिरलेला कांदा. आपला कांदा बऱ्यापैकी भाजून झालाय. त्यात आपण जो टेचलेला लसूण आणि आलं होतं ते टाकलं आपण. आता थोडंसं 1-2 मिनिटं त्याला हलवून घेऊया. आता गॅस जो आहे तो आपला आपण लो फ्लेमवर केलाय. आता आपण आपले बेसिक मसाले टाकूया, जे आहेत 1 चमचा हळद, 1 चमचा हिंग, 1 चमचा तिखट, हा 1 मोठा चमचा आपण टाकलाय जिरा पावडर, आणि साधारण 2-3 चमचे धनिया पावडर टाकण्याचा उद्देश. आपण शेवटी टाकली ती धनिया पावडर टाकली. आता आपण टाकतोय 1 चमचा
हा एक 2 चमचा हा आहे कांदा लसूण मसाला आणि 3 चमचे आपण टाकला कांदा लसूण मसाला. ह्याच्यात आपण कुठलाही गरम मसाला टाकलेला नाहीये. आता हा फक्त ह्यात आपण परतून घेतो थोडासा. हा आपण ह्याच्यात परतला. कांदा आपला ऑलमोस्ट 60-70% परतून झालाय. त्याला पूर्ण ब्राऊन नाही केला आपण. तुम्हाला हवा तर करू शकता. त्याचा मग पूर्ण जर ब्राऊन केला तर तो साधारण कोरमा टाईप तयार होईल. ह्याच्यात आपण टाकतोय आता 2 टोमॅटो. झालं. 2 टोमॅटो टाकल्यानंतर तुम्ही साधारण असं हलवून घ्या. असं हलवलं ह्याच्यामध्ये आपण टाकणार आहोत थोडस गरम पाणी. हे आपण गरम पाणी टाकलं, थोडस हलवलं. आता ही आपण शक्यतो कोथिंबीर अशी फ्रीजर मध्ये ठेवतो, फॉइल पॅक मध्ये, जेणेकरून ती खराब होत नाही. तर ही आपली गेली थोडी कोथिंबीर, थोडासा पुदिना. झालं. आता ह्याच्यावर झाकण ठेवूया आणि 5 मिनिटं वाट बघूया. मसाला तुम्ही बघू शकता की आपला मसाला ऑलमोस्ट आता तयार आहे. आता आपण काय करूया, आता आपण जे चिकन धुवून ठेवलं होतं तर आपण काय केलं होतं, आपण चिकन धुवून ते गरम पाण्याच्या ह्याच्यात ठेवलं होतं. जे चिकन तुम्ही बघू शकता की हे क्लीन झालंय, त्याला कुठल्याही प्रकारचा वास नाहीये. जर तुम्ही व्यवस्थित बघितलं आणि असं जर गरम पाण्यात तुम्ही जर थोडस, आता हे बघू शकता हे चिकन पूर्ण साफ आहे आपलं. आता अशा प्रकारे जर तुम्ही चिकन गरम पाण्यात थोडस विनेगर वापरून जर ठेवलं तर हे पूर्णपणे ह्याचा जो स्मेल आहे तो निघून जातो आणि पोरं किंवा घरातली कुठलीही मंडळी आवडीने खातात. आता हे तुम्हाला मी सांगितलं की आपण 1 किलो चिकन आहे, 1 किलो चिकन लिव्हर आहे आणि हे 1 किलो चिकन लिव्हर साधारण आपण तुमच्या इथे कुठल्याही चिकन शॉपमध्ये फार फार तर 100 ते 120 ह्या दरम्यान तुम्हाला मिळेल. आता मी जे आणले आज ते 110 रुपये. पूर्वी तो 100 रुपये लावत होता, आता त्याने 110 रुपये केलंय. तो 120 म्हणत होता, मी त्याला 110 दिले. तर साधारण 110 रुपये मध्ये घरातली 5-6 मंडळी आरामात जेवू शकतात आणि ह्याला शिजायला फारसा वेळ लागत नाही. आता ह्याला आपण काय ह्या कुकर मध्ये शिजवतोय, कारण आपण ते तूप कडवल्यामुळे आपण कुकर मध्ये शिजवतोय. नाहीतर तुम्ही कढईत किंवा पॅन मध्ये सुद्धा ह्याला शिजवू शकता. आता ह्याच्यावरती फक्त झाकण ठेवायचं आणि मिड फ्लेम मध्ये ह्याला शिजायला ठेवून टाकायचं. आपण आता हे झाकण ठेवलं तर तुम्ही बघू शकता की आपला चिकन लिव्हर मसाला तयार झालाय. आपल्याला जी तर्रीवाली ग्रेव्ही पाहिजे होती ती झालेली आहे, जी हॉटेल सारखी लागती. आपलं चिकन लिव्हर पूर्णपणे शिजलेलं आहे. मी तुम्हाला तोडून दाखवतो. हे जे चिकन आहे ते बघा, ते पूर्ण व्यवस्थित तुटतंय. त्यामुळं, आणि हे पूर्ण पीस ठेवलेले आहेत. आता हा मोठा पीस आहे, हाही तोडून दाखवतो तुम्हाला. बघा व्यवस्थित तुटतोय. म्हणजे आपलं चिकन लिव्हर जे आहे हे बघू शकता तुम्ही, ते व्यवस्थित तुटलेलं आहे. आता ह्या रस्स्याबरोबर तुम्ही भाताबरोबर खा, भाकरी बरोबर खा, चपाती बरोबर खा. मित्रांनो, ही आहे आपली चिकन लिव्हर मसाला रेसिपी, जी फक्त घरगुती मसाले वापरून बनवली.